नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 19 जुलै 2026 ते 25 जुलै 2026. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करतो की आमचे चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 19 जुलै 2026 ते 25 जुलै 2026. मेष रास या आठवड्यात सूर्य कर्क राशीत चतुर्थ स्थानी भ्रमण करत असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींसाठी घर, कुटुंब, स्थावर मालमत्ता, वाहन आणि मानसिक स्थैर्य या विषयांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. 17 जुलैनंतर झालेल्या सूर्याच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव आता स्पष्टपणे जाणवू लागेल. गुरुच्या शुभदृष्टीमुळे मेष राशीमध्ये ग्रहसौख्य वृद्धी योग तर चंद्राच्या अनुकूल भ्रमणामुळे मनोबल सिद्धी योग हे दोन महत्त्वाचे योग या आठवड्यामध्ये होत आहेत. त्यामुळे घरातील रखडलेली कामे मार्गी लागतील आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यामुळे महत्त्वाचे निर्णय योग्य दिशेने घेऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालयात विश्वासार्हता वाढेल. वरिष्ठ तुमच्या जबाबदारी वृत्तीची दखल घेतील आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. घरून काम करणाऱ्यांना किंवा प्रशासकीय, शिक्षण, बांधकाम, मालमत्ता, सरकारी सेवा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळेल. व्यावसायिकांसाठी ग्राहकांचा विश्वास वाढवणे, जुन्या व्यवहारांना गती देणे आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणे लाभदायक ठरेल. नवीन शाखा किंवा कार्यालयाच्या नियोजनासाठी हा काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणार असून विशेषतः स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वास्तुकला आणि तांत्रिक शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल. आर्थिक बाबतीत घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च वाढू शकतात, मात्र हा खर्च भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून बचतीचे नियोजन अधिक मजबूत होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत घरगुती विषयांवर सकारात्मक चर्चा होईल. परस्पर सहकार्य वाढणार आहे. प्रेमसंबंधामध्ये भावनिक स्थिरता निर्माण होईल. तसेच नात्याला पुढे नेण्याबाबत विचार सुरू होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून शुभविवाह योगाचे संकेत मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना छाती, पचनसंस्था, रक्तदाब व मानसिक ताण याकडे दुर्लक्ष करू नये. सकाळचा फेरफटका मारा. किमान 15 ते 20 मिनिटं प्राणायाम, ध्यान व योगा करा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे गडद केशरी. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 21 जुलै व 24 जुलै. व मेष राशीसाठी हा आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय: मंगळवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या भांड्यात मुठभर धने, एक तांब्याचे छोटे नाणे किंवा तांब्याचा तुकडा आणि एक तुळशीचे बी ठेवून सूर्याला नमस्कार करा. त्यानंतर ते धने पक्ष्यांना खाऊ घाला. तुळशीचे बी एखाद्या कुंडीत पेरा आणि तांब्याचे नाणे देवघरातील देवांसमोर पुढील मंगळवारपर्यंत ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय तुम्हाला ग्रहसौख्य प्राप्त करून देईल, मानसिक स्थिरता येईल, कार्यामध्ये यश मिळेल आणि कुटुंबातील सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक प्रगती वाढवण्यास शुभकारक ठरेल. वृषभ रास या आठवड्यात सूर्य कर्क राशीत तृतीय स्थानी भ्रमण करत असल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी पराक्रम, संवाद कौशल्य, लहान प्रवास, नवीन संपर्क आणि आत्मविश्वास यामध्ये उल्लेखनीय वाढ होईल. 17 जुलैनंतर झालेल्या सूर्याच्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव आता अधिक स्पष्टपणे जाणवू लागेल. गुरुच्या अनुकूल दृष्टीमुळे वृषभ राशीमध्ये या आठवड्यामध्ये पराक्रम, सिद्धी योग तर बुधाच्या प्रभावामुळे संवाद, यशयोग हे दोन महत्त्वाचे योग निर्माण होत आहेत. त्यामुळे धाडसाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी संवाद सुधारतील. तुमच्या कल्पनांना योग्य मान्यता मिळेल. कार्यालयीन बैठका, सादरीकरण, प्रशिक्षण किंवा नवीन जबाबदाऱ्या यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. पत्रकारिता, विक्री, मार्केटिंग, बँकिंग, शिक्षण, प्रवास, मीडिया आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहकांशी संपर्क करणे, जाहिरात, डिजिटल विस्तार आणि भागीदारीत तेथील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्मरणशक्ती, लेखन कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा, मुलाखती, वक्तृत्व स्पर्धा आणि भाषा विषयांमध्ये अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. आर्थिक बाबतीमध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. लहान गुंतवणूक भविष्यात चांगला फायदा करून देईल, मात्र भावनेच्या भरात कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी संवाद अधिक गोड होईल आणि एखादा छोटासा प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रम आनंददायक ठरेल. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज दूर होऊन विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवार किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून शुभ ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, खांदे, मान व हातांमध्ये किरकोळ ताण जाणवू शकतो. तेव्हा नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. 15 मिनिटे प्राणायाम, ध्यान, योग करा आणि भरपूर पाणी प्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे हिरवा पाचू. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 24 जुलै व 25 जुलै. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ हिरव्या पानावर चमचाभर बडीशेप घ्या. एक लहानसा खडीसाखरेचा तुकडा ठेवा. 2 लवंग ठेवा आणि माता महालक्ष्मीचे स्मरण करा. त्यानंतर ती बडीशेप पक्ष्यांना खाऊ घाला. खडीसाखर एखाद्या लहान मुलाला द्या आणि लवंग घराच्या प्रवेशद्वाराजवळील कुंडीत किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय वाणीतील मधुरता वाढवतो, आर्थिक स्थिरता निर्माण करतो, कौटुंबिक सौख्य प्राप्त करून देतो, शुभ संपर्क आणि भाग्यवृद्धीसाठी अत्यंत मंगलकारक मानला जातो. मिथुन रास या आठवड्यात 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत द्वितीय स्थानी भ्रमण करत असल्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी धन, वाणी, कुटुंब आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. तुमच्या राशीतून सूर्य पुढे गेल्यामुळे आता स्वतःच्या व्यक्तिमत्वापेक्षा स्थिरता आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन यावर अधिक लक्ष केंद्रित कराल. गुरुच्या शुभदृष्टीमुळे मिथुन राशीमध्ये धनवृद्धी योग तर शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे कुटुंब सौहार्द योग हे दोन महत्त्वाचे योग ह्या आठवड्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे आर्थिक बाबतीत शहाणपणाने घेतलेले निर्णय पुढील काळात फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, प्रोत्साहनपर लाभ व अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसमोर तुमची व्यावहारिक मते यशस्वी व प्रभावी ठरतील. बँकिंग, लेखा, शिक्षण, IT, विक्री, सल्लागार सेवा आणि संवाद कौशल्यावर आधारित क्षेत्रातील व्यक्तींना चांगली प्रगती साधता येईल. व्यावसायिकांसाठी नवीन उत्पन्नाचे स्रोत, जुने ग्राहक पुन्हा सक्रिय होणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणे लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य राखण्याचा असून विशेषतः वाणिज्य, अर्थशास्त्र, संगणक, भाषा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहणार असला तरी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच बचतीसाठी नवीन योजना तयार करणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक सुरक्षितता वाढेल. वैवाहिक जीवनामध्ये कुटुंबाच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि भावनिक जिव्हाळा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नातेवाईक किंवा मित्रपरिवारामार्फत योग्य विवाह योगाचे संकेत मिळू शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना घसा, दात, पचनसंस्था व झोपेच्या वेळेकडे ह्या आठवड्यामध्ये विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेवर आहार घ्या, कोमट पाणी प्या आणि नियमित किमान 10 मिनिटे प्राणायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे फिकट हिरवा, शुभ वार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 22 जुलै व 24 जुलै. व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ केळीच्या पानावर मुठभर धण्याचे दाणे, एक छोटी वेलची आणि एक थेंब मध ठेवून श्री गणेश व बुधदेवाचे स्मरण करा. काही मिनिटांनंतर ते धने पक्ष्यांना खाऊ घाला. वेलची स्वतः सेवन करा आणि मधाचा थेंब एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय वाणीतील गोडवा वाढवतो, बुद्धीची स्पष्टता वाढवतो, आर्थिक वृद्धी करून देतो, शुभ संपर्क आणि शिक्षणातील यश वाढवण्यास अत्यंत शुभकारक मानला जातो. कर्क रास या आठवड्यात 17 जुलैनंतर सूर्य तुमच्याच कर्क राशीत प्रथम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि नवीन सुरुवातीला विशेष बळ मिळेल. हा काळ स्वतःला नव्या जोमाने सिद्ध करण्याचा आहे. सूर्याच्या तेजस्वी प्रभावासोबतच गुरुच्या शुभदृष्टीमुळे कर्क राशीमध्ये तेजोवृद्धी योग तर चंद्राच्या अनुकूल प्रभावामुळे आत्मविश्वास सिद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची उत्तम संधी मिळेल. पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाच्या बैठकीत तुमची भूमिका प्रभावी ठरू शकते. प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्य, व्यवस्थापन, सरकारी सेवा आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. व्यावसायिकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करणे, स्वतःच्या नावाने नवीन सेवा किंवा उत्पादन बाजारात आणणे आणि ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद वाढवणे अत्यंत लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, मुलाखती, संशोधन, उच्च शिक्षण आणि सादरीकरणांमध्ये आत्मविश्वासामुळे चांगले यश प्राप्त करण्याच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात स्थिर वाढ झालेली दिसून येईल. घर किंवा व्यवसायासाठी केलेली नियोजनबद्ध गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचतीत वाढ होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. अविवाहित व्यक्तींना शुभ विवाह योगाचे संकेत मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने उष्णतेमुळे कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा थकवा, डोकेदुखी व पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतात. तेव्हा पुरेसे पाणी प्या, सात्विक आहार घ्या आणि नियमित 15 मिनिटे योग व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे चंदेरी पांढरा, शुभ वार आहे सोमवार, शुभ दिनांक आहे 20 जुलै व 23 जुलै. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या सोमवारी सकाळी एका शंखामध्ये थोडे स्वच्छ पाणी भरा, 2 जाईची फुले आणि 1 तुळशीचे कोवळे पान त्या शंखावर अर्पण करा. चंद्रदेव व भगवान शिवशंकरांचे स्मरण करा. त्यानंतर ते पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील फुलझाडाला अर्पण करा. जाईची फुले शिवलिंगावर अर्पण करा आणि तुळशीचे पान तुळशी वृंदावनात अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय केल्यामुळे मानसिक शांततेमध्ये वृद्धी होते. गृहसौख्य, आत्मविश्वास, कौटुंबिक ऐक्य आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास हा उपाय शुभकारक मानला जातो. सिंहरास या आठवड्यात 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत द्वादश स्थानी भ्रमण करत असल्यामुळे सिंह राशीच्या जातकांना नियोजन, आत्मपरीक्षण आणि संयम यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. काही महत्त्वाचे निर्णय घाईत घेण्यापेक्षा योग्य वेळेची वाट बघणे हितावह ठरेल. या काळात गुरुच्या शुभ प्रभावामुळे गुप्त लाभयोग आणि चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे अंतर्मन बळकटी योग हे 2 महत्त्वाचे योग सिंह राशीमध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे पडद्यामागे केलेले प्रयत्न पुढील काही आठवड्यात मोठे यश देऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन कौशल्य शिकणे, प्रशिक्षण घेणे व गोपनीय प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. वरिष्ठ तुमच्या शांत आणि जबाबदार कार्यपद्धतीची दखल घेतील. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासावीत. परदेशी व्यवहार, ऑनलाईन सेवा, सल्लागार क्षेत्र, आरोग्य सेवा, संशोधन किंवा आयात निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेचा असून संशोधन, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण व अवघड विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त करून घेता येईल. आर्थिकदृष्ट्या खर्चाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असून अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिरता टिकून राहील. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये संयम आणि प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना आध्यात्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना झोपेची कमतरता, डोळ्यांवर येणारा ताण व मानसिक थकवा यामुळे या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. तेव्हा नियमित ध्यान, प्राणायाम व योग करा. किमान 5 सूर्यनमस्कार रोज घाला. हलका व्यायाम किंवा चालण्याचा व्यायाम करा आणि वेळेवर पुरेशी विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवून घेणारी आव्हाने तुम्ही या आठवड्यामध्ये सहज पेलू शकाल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे केशरी सोनेरी, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 19 जुलै व 24 जुलै. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या रविवारी सकाळी एका स्वच्छ नारळाच्या करवंटीत थोडे गंगाजल घ्या, 1 केशराचा कण त्याच्यामध्ये टाका, मुठभर गव्हाचे दाणे टाका आणि हे सर्व सूर्यनारायणाचे स्मरण करून 5 मिनिटे हातात धरून ठेवा. 5 मिनिटांनंतर ते पाणी एखाद्या वडाला किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. गव्हाचे दाणे पक्ष्यांना खाऊ घाला. करवंटी स्वच्छ धुवून घरातील रोपासाठी वापरा. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळावेगळा उपाय केल्यामुळे आत्मतेज वृद्धिंगत होते, नकारात्मकता कमी होते, मान सन्मान वृद्धिंगत होतो आणि आगामी शुभसंधी आकर्षित करण्यास हा उपाय सहाय्यकारी मानला जातो. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत तुमच्या एकादश स्थानी भ्रमण करत असल्यामुळे तुमच्यासाठी लाभ, नवीन संधी, सामाजिक प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन ध्येयपूर्तीला विशेष गती मिळणार आहे. एकादश स्थानी सूर्यामुळे प्रभावशाली व्यक्तींची ओळख होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. गुरुच्या शुभकृपेने कन्या राशीमध्ये लाभ संपन्न योग तर बुधाच्या अनुकूल प्रभावामुळे मित्र सहयोग योग हे 2 महत्त्वाचे योग कन्या राशीमध्ये या आठवड्यामध्ये सक्रिय होणार आहेत. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश प्राप्त करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक, नवीन प्रकल्प व अतिरिक्त अधिकार मिळण्याची शक्यता आहे. टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास ती यशस्वीपणे पार पाडाल. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, व्यावसायिक नेटवर्क, डिजिटल विस्तार आणि समूहामार्फत होणारे व्यवहार लाभदायक ठरतील. संयुक्त उपक्रम आणि दीर्घकालीन करार सकारात्मक परिणाम देतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष प्रेरणादायक ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा, संशोधन, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि प्रशासकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. मित्रांच्या सहकार्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक ठरणार असून अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून समाधानकारक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र नफ्याच्या उत्साहात अनावश्यक खर्च टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भविष्यातील आर्थिक नियोजनावर सकारात्मक चर्चा होईल. कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंधामध्ये परस्पर विश्वास अधिक दृढ होईल आणि नात्यात स्थिरता येईल. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवार किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगला विवाह योग जुळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या
जातकांना या आठवड्यामध्ये पचन संस्था, त्वचा व डोळ्यांवर येणारा ताण याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेसे पाणी प्या, हिरव्या भाज्या भरपूर खा, नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा, 10 मिनिटे योगाभ्यास व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पाचू हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 22 जुलै व 25 जुलै. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ बांबूच्या छोट्या टोपलीत मुठभर धन्याचे दाणे घ्या, 21 ताज्या दुर्वा ठेवा आणि एखादा लहानसा खडीसाखरेचा तुकडा ठेवा आणि भगवान गणेशाचे 5 मिनिटे ही टोपली हातात धरून स्मरण करा. त्यानंतर धन्याचे दाणे पक्ष्यांना खाऊ घाला, दुर्वा गणपती गजाननाला अर्पण करा आणि खडीसाखर एखाद्या लहान विद्यार्थ्याला खाऊ घाला. पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळा वेगळा उपाय कन्या राशीच्या जातकांनी केल्यामुळे बुद्धीची प्रखरता वाढेल, लाभवृद्धी, योग्य मित्रांचे सहकार्य प्राप्त करून देईल, करिअरमधील प्रगती आणि जीवनातील शुभसंधी आकर्षित करण्याकरता हा उपाय अत्यंत मंगलकारक मानला जातो. तूळ रास या आठवड्यात 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत तूळ राशीच्या दशमस्थानी भ्रमण करत असल्यामुळे तूळ राशीच्या जातकांसाठी करिअर, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या आणि सामाजिक स्थान यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. दशमस्थानातील सूर्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती प्रभावी राहील, वरिष्ठांच्या नजरेत तुमचे महत्त्व वाढणार आहे. गुरुच्या अनुकूल कृपेने तूळ राशीमध्ये कर्म प्रगती योग तर शुक्राच्या शुभ प्रभावामुळे कीर्ती वृद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग तूळ राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोठ्या यशाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी, पदोन्नतीची चर्चा व महत्त्वाच्या बैठकीत स्वतःचे मत मांडण्याची संधी मिळेल. सरकारी, प्रशासकीय, बँकिंग, कायदा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार, प्रतिष्ठित ग्राहक आणि व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. भागीदारीतील व्यवहार पारदर्शक ठेवल्यास दीर्घकालीन लाभ मिळू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा स्पर्धा परीक्षा, मुलाखती, संशोधन, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अत्यंत अनुकूल राहील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचे संकेत या आठवड्यात मिळतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या अडकलेल्या रकमेची वसुली होऊ शकते. तसेच करिअरमधील प्रगतीमुळे आर्थिक स्थिरता मजबूत होईल. मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरणार असून दोघे मिळून भविष्यातील योजनांवर सकारात्मक निर्णय घ्या. प्रेमसंबंधामध्ये परस्पर विश्वास व आदर अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना कार्यक्षेत्र, सामाजिक कार्यक्रम किंवा कुटुंबाच्या माध्यमातून चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना पाठ, खांदे व मानसिक ताणाकडे ह्या आठवड्यामध्ये दुर्लक्ष करू नका. नियमित योगाभ्यास करा, किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा, पुरेशी व वेळेवर विश्रांती घ्या. त्यामुळे आठवड्यावर तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे चंदेरी पांढरा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 24 जुलै व 25 जुलै. व तूळ राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ वाटीमध्ये अर्धी वाटी गुलाबजल घ्या, चमचाभर पांढरे तीळ त्याच्यामध्ये टाका, एक छोटासा चंदनाचा तुकडा ठेवा, महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा. त्यानंतर ते गुलाबजल घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हलके शिंपडा, पांढरे तीळ पक्ष्यांना खाऊ घाला, चंदनाचा तुकडा देवघरात 7 दिवस ठेवून त्यानंतर वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पारंपरिक मान्यतेनुसार तूळ राशीच्या जातकांनी हा उपाय केल्यामुळे मान सन्मान प्राप्त होईल, करिअरमधील प्रगती वाढेल, आर्थिक संतुलन ठेवू शकाल, नातेसंबंधातील सौहार्द आणि शुभसंधीची वाढ करण्याकरता हा उपाय अत्यंत मंगलकारक ठरणार आहे. वृश्चिक रास या आठवड्यात 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत भ्रमण करत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, प्रवास आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. नवम स्थानातील सूर्यामुळे अडकलेली कामे भाग्याच्या साथीत पूर्ण होण्याची शक्यता वाढणार आहे. गुरुच्या कृपेने भाग्योदय योग आणि चंद्राच्या अनुकूल प्रभावामुळे धर्म लाभ योग हे महत्त्वाचे 2 योग वृश्चिक राशीमध्ये या आठवड्यामध्ये घडत असून त्यामुळे योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याच्या नवीन संधी मिळतील. प्रशिक्षण, बदली किंवा दूरच्या शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये यश प्राप्त करू शकाल. व्यावसायिकांसाठी नवीन बाजारपेठ, दूरच्या ग्राहकांशी व्यवहार, ऑनलाईन विस्तार आणि दीर्घकालीन करार लाभदायक ठरतील. आयात निर्यात, शिक्षण, प्रकाशन, सल्लागार आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित वृश्चिक राशीच्या जातकांना विशेष प्रगतीचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि परदेशी शिक्षणाच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता असून पूर्वी केलेल्या नियोजनाचा लाभ मिळेल. मात्र धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी होणारा खर्च संतुलित ठेवा. वैवाहिक जीवनामध्ये परस्पर विश्वास अधिक दृढ होईल आणि जोडीदारासोबत एखाद्या शुभ प्रवासाचे नियोजन करू शकाल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक प्रामाणिकपणा नात्याला नवीन बळ देईल. अविवाहित व्यक्तींना धार्मिक, शैक्षणिक किंवा सामाजिक कार्यक्रमातून योग्य जोडीदाराची ओळख होण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, मांडी व कंबरदुखी संदर्भात किरकोळ तक्रारी या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना जाणवू शकतात. तेव्हा किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा, सूर्यप्रकाशात किमान 10 मिनिटे सकाळी वेळ घालवा आणि सात्विक आहार घ्या. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे गडद लाल, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 21 जुलै व 24 जुलै. व वृश्चिक राशीसाठी हा आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या भांड्यात गंगाजल घ्या, त्याच्यामध्ये मुठभर लाल मसुराचे दाणे आणि एक पिंपळाचे कोवळे पान ठेवा आणि आपल्या कुलदेवतेचे व भगवान स्कंद म्हणजे कार्तिकेय यांचे स्मरण करा. त्यानंतर ते पाणी एखाद्या फळझाडाच्या मुळाशी अर्पण करा. लाल मसुराचे दाणे पक्ष्यांना खाऊ घाला आणि पिंपळाचे पान वाहत्या पाण्यात विसर्जन करा. हा पारंपरिक उपाय केल्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार भाग्यवृद्धी होईल, प्रवासातील यश प्राप्त होईल, अडथळ्यांचे निवारण होईल, मानसिक धैर्य आणि जीवनातील शुभसंधी वाढवण्यास हा उपाय वृश्चिक राशीच्या जातकांना मंगलकारक असा ठरणार आहे. धनुराशीच्या जातकांना 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत अष्टम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे संयम, दूरदृष्टी, गुप्त नियोजन यावर भर देणे आवश्यक आहे. अष्टम स्थानातील सूर्यामुळे काही अनपेक्षित बदल अनुभवास येऊ शकतात, परंतु गुरुच्या कृपेने हे बदल भविष्यात लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळामध्ये धनुराशीमध्ये आयुष्यबल वृद्धी योग आणि रहस्य सिद्धी योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळे संशोधन, नवीन कौशल्य आत्मसात करणे आणि दीर्घकालीन नियोजन यामध्ये यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयातील गोपनीय माहितीची काळजी घ्यावी. वरिष्ठ तुमच्या शांत, संयम आणि समस्यांचे निराकरण करणाऱ्या स्वभावाची दखल घेतील. विमा, बँकिंग, संशोधन, आयकर, तांत्रिक सेवा, वैद्यकीय व तपासाशी संबंधित क्षेत्रातील धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये
विशेष लाभ मिळू शकतो। व्यावसायिकांसाठी जुने करार, कर संबंधित कामे व आर्थिक कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्याचा हा उत्तम काळ आहे। नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संशोधन, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि सखोल अभ्यासासाठी अत्यंत फलदायक ठरेल। कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल। आर्थिकदृष्ट्या अचानक लाभाची शक्यता असली तरी जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहिलेले बरे। वारसा, विमा किंवा पूर्वी अडकलेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक घडामोडी घडू शकतात। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल। प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल, मात्र संशयाला जागा देऊ नका। अविवाहित व्यक्तींना आध्यात्मिक किंवा सामाजिक कार्यातून चांगली ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, रक्तदाब, झोपेची अनियमितता व मानसिक थकवा यामुळे या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो। तेव्हा पुरेसा ध्यान, प्राणायाम, योग करा, वेळेवर आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या। धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे केशरी, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 23 जुलै व 25 जुलै व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या बांबूच्या टोपलीत मुठभर हरभऱ्याचे दाणे घ्या, एक सुकी हळदीची काडी किंवा आंब्याचे कोवळे पान ठेवा आणि भगवान बृहस्पतीचे स्मरण करा। त्यानंतर ते हरभरे पक्ष्यांना खाऊ घाला, आंब्याचे पान एखाद्या फळझाडाच्या मुळाशी ठेवा आणि हळदीची काडी आपल्या देवघरात पुढील गुरुवारपर्यंत ठेवा। पारंपरिक मान्यतेनुसार हा आगळा वेगळा उपाय येणारे अडथळे दूर करून भाग्यवृद्धी करून देईल, योग्य निर्णय क्षमता निर्माण करेल, आर्थिक स्थिरता प्राप्त होईल, आध्यात्मिक उन्नती आणि जीवनातील शुभ परिवर्तनांना चालना देणारा असा हा उपाय या आठवड्यामध्ये धनुराशीच्या जातकांना ठरणार आहे। मकर राशी या आठवड्यात 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत मकर राशीच्या सप्तम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे मकर राशीच्या जातकांसाठी भागीदारी, वैवाहिक जीवन, सार्वजनिक संबंध आणि व्यावसायिक सहकार्य यांना विशेष महत्त्व या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। सप्तम स्थानातील सूर्यामुळे लोकांशी संवाद आणि समन्वय साधण्याची क्षमता वाढेल, मात्र अहंकारापासून दूर राहा। गुरुच्या शुभकृपेने मकर राशीमध्ये या आठवड्यामध्ये सहकार्य, सिद्धियोग आणि शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे सौख्य संवर्धन योग हे 2 महत्त्वाचे योग निर्माण होत आहेत। त्यामुळे योग्य व्यक्तींच्या सहकार्याने अनेक महत्त्वाची कामे या आठवड्यामध्ये तुम्ही पूर्ण करू शकाल। नोकरी करणाऱ्यांसाठी टीमवर्कमध्ये उत्कृष्ट यश मिळेल, वरिष्ठांकडून विश्वास संपादन होईल आणि महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चांमध्ये तुमचे मत मान्य होण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, करार, संयुक्त गुंतवणूक आणि मोठ्या ग्राहकांशी संबंध दृढ करण्यासाठी हा अनुकूल काळ ठरणार आहे। मात्र कोणतेही कागदपत्र अंतिम करण्यापूर्वी काळजीपूर्वक त्या कागदपत्रांची तपासणी करा। विद्यार्थ्यांसाठी गटाभ्यास, मार्गदर्शकांचे सहकार्य, मुलाखती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय प्रगतीचे संकेत आहेत। आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये स्थिरता राहणार असून भागीदारीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। जुने थकीत व्यवहार मार्गी लागू शकतात, मात्र भावनिक निर्णय घेऊन गुंतागुंत करणे टाळा। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत समजूतदारपणा वाढेल आणि एकत्रितपणे भविष्यातील योजनांवर निर्णय घ्याल। प्रेमसंबंधामध्ये विश्वास, संयम आणि स्पष्ट संवादामुळे नाते अधिक दृढ होईल। अविवाहित व्यक्तींना प्रतिष्ठित कुटुंबातून किंवा व्यावसायिक ओळखीतून विवाह योग निर्माण होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने सांधेदुखी, त्वचा व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात। तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा, हलका व्यायाम करा आणि वेळेवर झोप घ्या। त्यामुळे मकर राशीचे जातक या आठवड्यामध्ये आपले आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी होतील। मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे निळसर करडा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 22 जुलै व 25 जुलै व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या शनिवारी सकाळी एका स्वच्छ मातीच्या भांड्यात मुठभर ज्वारी घ्या, एक लहानसा शमीचा कोरडा शेंगा किंवा शमीचे कोरडे पान ठेवा, चमचाभर काळे तीळ घ्या आणि भगवान शनिदेवांचे स्मरण करा। त्यानंतर ज्वारी पक्ष्यांना खाऊ घाला, तिळाचे दाणे वड किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा। शमीची शेंग किंवा शमीचं पान देवघरातील पुढील शनिवारपर्यंत ठेवा आणि नंतर वाहत्या पाण्यात विसर्जित करा। हा उपाय केल्यामुळे मकर राशीच्या जातकांना पारंपरिक मान्यतेनुसार कार्यातील अडथळे कमी करून भागीदारीत यश प्राप्त करून देईल, आर्थिक स्थिरता निर्माण करेल, वैवाहिक सौहार्द आणि कर्मफल अनुकूल करण्यासाठी हा उपाय अत्यंत शुभकारक मानला जातो। कुंभ राशीच्या जातकांना 17 जुलैनंतर सूर्य कर्क राशीत षष्ठ स्थानी भ्रमण करत असल्यामुळे स्पर्धा, सेवा, आरोग्य, कार्यशिस्त आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा आठवडा अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे। षष्ठ स्थानातील सूर्यामुळे विरोधकांवर मात करण्याची क्षमता वाढेल, अडचणीतून मार्ग काढण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल। गुरुच्या कृपेने कुंभ राशीमध्ये शत्रू विजय योग तर शुक्राच्या शुभ प्रभावामुळे कार्यसिद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग या आठवड्यामध्ये निर्माण होत आहेत। त्यामुळे धैर्याने आणि संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकालीन यश देऊन जातील। नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या संधी मिळतील। वरिष्ठ तुमच्या वेळेचे नियोजन, अचूक काम आणि समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्याचे कौतुक करतील। प्रशासन, IT, वैद्यकीय, बँकिंग, अभियांत्रिकी, संशोधन आणि सेवा क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो। व्यावसायिकांसाठी कामकाजातील शिस्त, कर्मचारी व्यवस्थापन आणि जुन्या थकीत व्यवहारांची पूर्तता यामुळे नफा वाढण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांसाठी आठवडा स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि नियमित अभ्यासासाठी अत्यंत फलदायक ठरणार आहे। सातत्यपूर्ण मेहनतीचे अपेक्षित फळ या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळू शकते। आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल आणि रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात। छोट्या पण योग्य गुंतवणुकीतून भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवनामध्ये दैनंदिन जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे नात्यातील समतोल अधिक मजबूत होईल। प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील आणि विश्वास वृद्धिंगत होईल। अविवाहित व्यक्तींना कार्यक्षेत्र, मित्रपरिवार व सामाजिक सेवेशी संबंधित कार्यक्रमातून योग्य ओळख होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना पचनसंस्था, स्नायूंचा ताण व झोपेची कमतरता यामुळे या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो। त्याकरता पुरेसं पाणी प्या, नियमित योगाभ्यास करा आणि हलका व सात्विक आहार घ्या। कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळसर हिरवा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 21 जुलै व 25 जुलै व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या शनिवारी सकाळी एका स्वच्छ बांबूच्या टोपलीत मुठभर जवाचे दाणे घ्या, कुठलेही निळ्या रंगाचे फूल ठेवा, त्यावर थोडेसे गोमूत्र शिंपडा आणि गंध थोडंसं त्यावर अर्पण करा किंवा गंधयुक्त पाणी त्याच्यात घाला। शनिदेव व भगवान हनुमंत यांचे स्मरण करून हे जो पक्ष्यांना खाऊ घाला, निळे फूल जे असेल ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा। पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हलके शिंपडा। हा पारंपरिक उपाय केल्यामुळे पारंपरिक मान्यतेनुसार कुंभ राशीच्या जातकांना नकारात्मक ऊर्जा कमी करून कार्यातील अडथळे दूर करणारा ठरेल, मानसिक स्थिरता प्राप्त करून देईल, स्पर्धेत यश मिळवण्यासाठी मदत करेल आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास हा उपाय शुभकारक ठरेल।
मीन रास या आठवड्यामध्ये 17 जुलैनंतर कर्केतील सूर्य पंचमस्थानी भ्रमण करत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींसाठी बुद्धिमत्ता, शिक्षण, सर्जनशीलता, संतती सुख आणि नवीन संकल्पना यांना विशेष बळ मिळेल. पंचमस्थानातील सूर्यामुळे निर्णय क्षमता अधिक परिपक्व होईल आणि मनातील कल्पनांना योग्य दिशा मिळेल. गुरुच्या कृपेने मीन राशीमध्ये विद्या वृद्धी योग आणि शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे सृजन संपन्नता योग हे दोन महत्त्वाचे योग या आठवड्यामध्ये मीन राशीमध्ये होत आहेत. त्यामुळे नवीन कौशल्य शिकणे, कलात्मक कार्य, लेखन, अध्यापन व बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मीन राशीच्या जातकांना मिळण्याची शक्यता वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल. तुमच्या कामातील कल्पकतेचे कौतुक होईल. शिक्षण, मीडिया, कला, IT, संशोधन, सल्लागार व व्यवस्थापन क्षेत्रातील मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन उत्पादन, डिजिटल प्रचार, ग्राहकांशी सर्जनशील संवाद आणि दीर्घकालीन नियोजन हे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत प्रेरणादायक ठरणार असून स्पर्धा परीक्षा, प्रकल्प, संशोधन, मुलाखती आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अपेक्षित यश प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता असून गुंतवणूक करताना मीन राशीच्या जातकांनी या आठवड्यामध्ये गुंतवणूक सल्लागारांचा, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास भविष्यात चांगला लाभ प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. कुटुंबात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होईल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक विश्वास अधिक दृढ होईल आणि नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याबाबत सकारात्मक चर्चा घडेल. अविवाहित व्यक्तींना समान विचारांच्या आणि सुसंस्कृत व्यक्तींची ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना डोळ्यांवर येणारा ताण, पोटातील उष्णता आणि अनियमित झोप यामुळे त्रास होऊ शकतो. तेव्हा नियमित किमान 15 मिनिटे ध्यान, प्राणायाम व योग करा. ताजे अन्न, ताजी फळे सेवन करा. पुरेशी झोप घ्या. भरपूर पाणी प्या आणि मन प्रसन्न राहण्याकडे लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे चंदेरी पांढरा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 23 जुलै व 24 जुलै. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या भांड्यामध्ये मूठभर अक्षता घ्या, 2 कमळाच्या बिया व 1 चिमूट केशर मिश्रित चंदन ठेवून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करा. त्यानंतर अक्षता पक्षांना खाऊ घाला. कमळाच्या बिया स्वच्छ तलावाजवळ किंवा पाणथळ भागातील झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि चंदनाचा हलका टिळा कपाळावर लावा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मीन राशीच्या जातकांना बुद्धीला तेज येईल, संतती सुख प्राप्त होईल, मानसिक समाधान मिळेल, आर्थिक समृद्धी वाढेल आणि शुभसंधीचे आकर्षण वाढवण्याकरता हा उपाय अत्यंत मंगलकारक असा ठरणार आहे. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 19 जुलै ते 25 जुलै 2026. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.